किती घोटाळली आहेस ग. काल मी तुला म्हणाले होते की मला ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून हवे, तेव्हा काय म्हणालीस मी बनवून देते. आता विसरतेस की मुद्दाम करतेस. मी तर मी असं का करेन, कारण तुला सगळ्यांसमोर दाखवायचं तू चांगलेस आणि मी किती वाईट आहे म्हणून. सायली परत सांगतोय, मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालणार नाही. अर्जुन अर्जुन हे सगळं नाटक करून मला काही जमणार नाही. तुम्ही असं का म्हणताय? पण म्हणजे बोल ना. आता मी सायलीच्या अंगावर ओरडलो नव्हतोस, फक्त मोठ्या आवाजात बोललो होतो, तरी तिच्या डोळ्यात पाणी आलं. नाही मला हे काय जमणार नाही. तुम्ही तर आमचे सेनापती हे मला काय माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे की माझ्यामुळे माझ्या सुनेच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही आणि मला ते आवडणारही नाही. सायली आज प्रतापने अस्मिताची बाजू घेतली म्हणून वाईट वाटतंय का तुला? नाही प्रतिमा आत्या, उलट बाबा जे काही बोलले ते बरोबर आहे. अस्मिताताईंनी सतत आनंदात राहायला हवं, पण बाबांचा सूर इतका वरचा का होता. ते तर माझ्याशी असं कधीच बोलत नाही. जे काही असेल ते समजावून सांगतात. मला कळतंय तुला किती त्रास होत असेल. तुला किती त्रास होतो ते कळतंय मला, पण तुला काहीही कळत नाही. माझी मनस्थिती काय आहे ते माझं मला माहिती. अरे मधुभाऊंचं असं झालं. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपलं ठरलं तर मग सिरियलच्या आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये. जबरदस्त मालिका या चॅनलवर आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रताप आणि अस्मिता मिळून कसं सायलीचा छळ करतात आणि प्रिया आता जेलमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे, तर तिथे जाऊन ती काय नाटक करते. सुभेदारांच्या घरी सायली स्वयंपाक करता करता विचार करत असते की काल कसं अस्मिता आणि प्रताप तिला बोलले आणि त्याचा तिला खूप त्रास होत असतो. ती तर एकदम विचारामध्ये बुडून गेलेली असते आणि तिथे प्रतिमा तिच्या जवळ जाते. इकडे प्रताप अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि त्याला सांगतो की बाबा रे, माझ्याकडून हे नाटक आता होणार नाही. तू पाहिलंस ना काल सायलीला किती त्रास झाला ते. प्रताप अर्जुनला सांगतो, माझ्यामुळे सायलीला त्रास झालेला मला आवडणार नाही. इकडे प्रतिमा सायलीला समजावण्याचा प्रयत्न करते की तू काळजी करू नकोस. प्रतिमा सायलीला म्हणते, सायली आज प्रतापने अस्मिताची बाजू घेतली म्हणून तुला वाईट वाटतंय ना. त्यावर सायली म्हणते, नाही प्रतिमा त्या मला वाईट वाटत नाही, उलट बाबांनी जे केलं ते योग्यच होतं. त्यांनी अस्मिताची बाजू घेतली कारण अस्मिताला आता गरज आहे, तिची काळजी घेतली गेली पाहिजे. पण बाबांचा सूर खूपच मोठा होता. ते एवढ्या मोठ्या सुरात कधी मला काही बोलत नाही. तर आपल्याला प्रतापला अर्जुन बेडवर बसवतो आणि म्हणतो, डॅड मला माहिती आहे तुम्हाला किती त्रास होतोय. त्यावर प्रताप म्हणतो, तुला काहीही माहीत नाही. प्रताप म्हणतो, माझ्या मनातलं दुःख मला माहिती आहे. अरे मधुभाऊंचं आत्ता हे असं झालं, त्याच्यामुळे सायली किती दुःखात आहे आणि त्यात तू दुःख द्यायला लावतो तिला. आणि आता तूच सांग मला, अशा वेळेला मी बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहायचं का तुझं नाटकं करायची. अर्जुन प्रतापला समजवण्याचा प्रयत्न करतो की डॅड आपण जे काही करतोय ना ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय, आपल्या घरासाठी चांगल्यासाठी करतोय, आपली फॅमिली म्हणजे कल्पना आणि सायली एकत्र यावे यासाठी करतोय. त्यावर प्रताप म्हणतो, अरे हो पण फुकटचं संकट ओढावून घ्यायचं का. आता प्रताप आणि अस्मिताच्या नाटकामुळे इकडे सायलीला शंका आलेली असते आणि ती प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या मला एक शंका येते. प्रतिमा म्हणते, कसली शंका. त्यावर सायली तिला सांगते, अस्मिताताईंचा तर राग निवळलेला होता पण त्या आज पुन्हा माझ्यावर चिडल्या आणि बाबा ते तर खूपच वेगळं वागले, पण त्यांच्या नजरेत प्रेम होतं. बाबा आणि अस्मिता मिळून मला फसवण्याचं नाटक तर करत नाही आहेत ना. हे ऐकून आता प्रतिमा गोंधळून जाते. प्रतिमा गोंधळून गेल्यावर ती सावरण्याचं नाटक करते. नाही नाही अस्मिता, नाटक कसं काय असू शकतं. आपल्याला तिचा स्वभाव माहिती आहे ना, ती अशीच आहे, ती कधीही कशीही वागू शकते. सायली म्हणते, नाही मान्य आहे मला अस्मिता ताई चिडल्या असतील, पण बाबा तर माझ्याशी असं कधीच वागत नाहीत ना. काही झालं तरी ते माझ्याशी प्रेमानेच बोलतात. इकडे प्रताप अर्जुनला म्हणतो की मला आता हे काही नाटक जमणार नाही, मी काय तिच्या डोळ्यामध्ये पाणी बघू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता खाली जातो आणि कल्पना आणि सायलीला खरं खरं सांगून ठेवतो. तेवढ्यात अर्जुन उठतो आणि प्रतापला अडवत म्हणतो, नाही 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 डॅड, असं तुम्ही करणार नाही आहे. डॅड माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार आहे का. अजिबात नाही. पण या सगळ्यांमुळे मम्मा जर सायलीशी नीट वागायला लागली तर सायली किती खुश होईल याचा विचार करा तुम्ही. त्यावर प्रताप म्हणतो, अरे अर्जुन मला नाही वाटत या नाटकाचा फार आयुष्य असेल, कारण मला तर असं वाटतंय की सायलीला ह्या नाटकाचा अंदाज आला आहे. इकडे प्रतिमा सिच्युएशन सावरत म्हणते, हो प्रताप तिची एवढी काळजी वाटणारच ना. प्रताप तिच्यासाठी जर तुला काही बोलला असेल तर तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. आणि प्रताप जर काय पुढे बोलला ना तर तू शांतपणे ऐकून घे, तू जास्त काही बोलू नको. प्रतिमा पुढे म्हणते, सगळ्याचा शेवट चांगलाच होणार आहे. आता सायली विचारते, सगळ्याचा शेवट चांगला होणार आहे म्हणजे. त्यावर प्रतिमा तिला म्हणते, शेवट म्हणजे अस्मिताचं बाळ निरोगी सुंदर असं जन्माला आलं की त्याचा शेवट चांगलाच होणार असं समज तू. सायली म्हणते, अस्मिताताई माझ्यावर पुन्हा चिडल्या आणि बाबा बोलले तर मला त्रास तर होणारच ना. प्रतिमा म्हणते, मग एक काम कर, तेव्हा तू माझ्याशी मन मोकळं कर. मी म्हणते आता थोडे दिवस इथेच राहायचं. हे ऐकून सायली खुश होते. म्हणते, खरंच तुम्ही इथं राहणार आहात, मला खूप आनंद झाला. इकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात आणि तिथे अश्विन तिला जेवण चारण्याचा प्रयत्न करत असतो. प्रिया म्हणते, मला तर ते जेलमधलं जेवणच माझ्या गळ्याच्या खाली उतरत नाही. त्यावर अश्विन तिला म्हणतो, अगं हे जेलमधलं जेवण नाही आहे, हे बाहेरचं चांगलं जेवण आहे हॉस्पिटलमधलं. अश्विन प्रियाला समजवतो की तू जोपर्यंत इथं आहेस तोपर्यंत हे चांगलं जेवण जेवू शकतोस.
त्यावर प्रिया म्हणते, म्हणजे जेलवर गेल्यावर पुन्हा 7 वर्ष तेच जेवण मला जेवायचं आहे. अश्विन म्हणतो, नाही अगं प्लीज असं बोलू नकोस. आणि एक लक्षात ठेव, तुला 7 वर्ष जेलमध्ये नाही राहायला लागणार. त्याआधी सुटशील तू. त्यावर प्रिया म्हणते, कशी? कशी आणि कधी सुटणार आहे? त्या साक्षीला वकील मिळाला आहे. तिच्या बापाने खूप सारा पैसा ओतला आहे आणि इथे मला वकीलसुद्धा नाही भेटला अजून. अश्विन म्हणतो, मिळेल, मिळेल, नक्की वकील मिळेल. पण तू त्याचा आता विचार करू नको. आत्ताच्या क्षणी तुझ्या पोटामध्ये काहीतरी जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण प्रिया मात्र काय खायला तयार नसते. त्यावर पुढे अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, तुझ्या न खाण्याचा त्रास मला जास्त होतोय. प्लीज खाऊन घे काहीतरी. प्रिया मनातल्या मनात विचार करते, नशीब ह्या मूर्खाचा माझ्यावर विश्वास आहे. नाहीतर त्या केलेदारनं टांग दिल्यावर मला खरंच 7 वर्ष जेलमध्ये सडायला लागलं असतं. त्याच्यामुळे निदान हॉस्पिटलमध्ये तरी पोहोचले. एवढा विचार केल्यानंतर प्रिया अश्विनने चारलेला घास खाते. हे बघून अश्विन आनंदित होतो. इकडे सुभेदारांच्या घरी सगळी फॅमिली जेवायला बसलेली असते. अर्जुन अस्मिताला इशारा करत म्हणतो, सुरू कर तुझं नाटक. अस्मिता आमटीचा एक घोट पिते आणि म्हणते, ह्याच्यात तर मीठच नाही आहे. पुढे ती म्हणते, सायली मीठ देतेस का? त्यावर सायली विमलला मीठ आणायला सांगते. अस्मिता म्हणते, का तुझे हात मोडलेत का? तूच घेऊन ये जा मीठ. सायली जाते आणि मीठ घेऊन येते. मीठ घेऊन येऊन ती अस्मिताला वाढत असते. सायली अस्मिताला मीठ वाढत असते. एवढ्यातच अस्मिता मुद्दामून सायलीला धक्का मारते. त्याच्यामुळं सगळं मीठ सांडते आणि अस्मिताला पुढे बोलायचा चान्स मिळतो. "हो, काय केलंस तू हे? मी थोडंसं मीठ मागितलं होतं आणि त्याचा तो राग तू असा काढलास?" त्यावर सायली म्हणते, "अहो अस्मिताताई, चुकून तुमचा धक्का लागला त्याच्यामुळे मीठ सांडलं." त्यावर अस्मिता म्हणते, "वा गं वा! तू मीठ सांडलंस आणि ते पण कारण माझं लावतेस?" आता हे सगळं नाटक कल्पना बघत असते, पण ती काही बोलत नाही. प्रताप सायलीला म्हणतो, "काय रे सायली, एक तर आमटी बेचव बनवली. त्यात तिने मीठ मागितलं, तर एवढं सगळं मीठ तुझ्या ताटात ओतून ठेवलंस. एवढं सगळं करतेस आणि तरी तू म्हणतेस की तू अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाहीस." आता तिथे बसलेली कल्पना स्वतःच एक चमच्याभर आमटी घेऊन पिऊन बघते आणि ती सगळ्याला म्हणते, "आमटीत तर मीठ बरोबर आहे." आणि अस्मिताला म्हणते, "तुला उगाच आरडाओरडा करायला काय झालं आहे गं?" त्यावर अस्मिता नाटक करत म्हणते, "अय्या!" आता अस्मिता काय बोलणार एवढ्यात ती बिचकते. प्रताप तिला सांभाळून घेतो आणि म्हणतो, "कल्पना बोलू दे तिला. एक स्त्री स्त्री म्हणून तुला आणि सायलीला कळायला हवं, की अस्मिताचे मूड ह्या वेळेला खालीवर होऊ शकते. पण तिला सांभाळून घेणं तर दूरच, ती अजूनच नाटकं करते." त्यावर सायली म्हणते, "नाही बाबा, तसं नाही आहे. अस्मिताताई बरोबर बोलतात." ती पुढे अस्मिताला म्हणते, "अस्मिताताई, तुम्हाला आमटी आवडलेली नाही आहे ना? मी तुमच्यासाठी दुसरं वरण करते." अस्मिता म्हणते, "मग मी काय अजून 15-20 मिनिटं वाट बघत बसायची का?" त्यावर सायली अस्मिताला म्हणते, "ठीक आहे, मी एक काम करते, तुमच्यासाठी शिकरण करते, पटदुशीने होईल." आणि सायली शिकरण बनवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. महिपतच्या घरी नागराज आणि महिपत दारू पीत बसलेले असतात. दारू पिता पिता नागराज महिपतला म्हणतो, "आता कुठं रिलॅक्स वाटतंय बरं. 2 दिवस झालं मला झोपच येत नव्हती. झोपायचा प्रयत्न केला, जरा कुठं डोळ्याला डोळा लावायचं म्हटलं, की मधुभाऊ समोर यायचे आणि आठवायचं कसं मी त्यांच्या पाठीत खंजीर पोहोचला ते. किंवा कुठे छोटासा जरी आवाज झाला ना, तरी असं वाटायचं, आले पोलीस आपल्याला पकडायला." पुढे नागराज म्हणतो, "त्या चाकूवर माझे फिंगरप्रिंट्स होते, ते तुम्ही साफ करायला सांगितले की नाही?" त्यावर महिपत म्हणतो, "आता तुमच्या समोरच तर ते चाकूवरचे फिंगरप्रिंट साफ करायला सांगितले होते मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, पोलीस काही तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्ही निवांत प्या आणि 1 ग्लास जास्त प्या, माझ्या साक्षीसाठी वकील भेटला म्हणून." नागराज म्हणतो, "यू आर राईट. आपलं डबल सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे." सुभेदारांच्या घरी आता प्रतिमा आमटी चाखून बघते आणि अस्मिताला म्हणते, "अगं, आमटी तर चांगली झाली आहेस. तू उगाचच सायलीला शिकरण करायला लावलंस." आता हे ऐकून अर्जुन आणि अस्मिता गोंधळून जातात. त्यांना वाटतं प्रतिमाने पार्टी बदलली की काय. सायली किचनमध्ये पटापट शिकरण बनवते आणि अस्मिताला आणून देते आणि म्हणती, "हे घ्या, झालं शिकरण तयार." त्यावर अर्जुन अस्मिताला इशारा करतो की चालू कर. अस्मिता म्हणते, "आता तुझं तोंड बघत जेवण खूपच कठीण जाणार आहे. मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवते." आणि अस्मिता तिथून कल्टी मारते. सायली तिच्या मागे मागे येत म्हणते, "अहो अस्मिताताई, माझं चुकलं चुकलं." पण अस्मिता काही थांबत नाही. आता अर्जुन प्रतापला इशारा करतो की तू पण तुझं नाटक चालू कर. प्रतापला करायचं नसतं, पण तो म्हणतो, "सायली, झालं ना समाधान? उठवलंस ना अस्मिताला ताटावरून?" सायली रडत रडत म्हणते, "बाबा हो, अस्मिताताईंनी असं ताटावरून उठवावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. पण मी त्यांना थांबवू नाही शकले. पण मी याची शिक्षा घेणार बाबा. आज रात्री मी नाही जेवणार." आता तिथे बसलेली कल्पना ही ऐकते आणि जेवता जेवता तिचा घास तोंडात जाण्याआधीच थांबतो आणि ती सायलीकडे बघायला लागते. तेवढ्यात प्रतिमा म्हणते, "याची काहीच गरज नाही आहे." सायली म्हणते, "नाही, गरज आहे प्रतिमा. मी आज रात्री जर उपाशी झोपले ना, तरच मला कळेल अस्मिताताईंच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही." हे ऐकून आता कल्पनाचा राग अनावर होत असतो. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, "मला जेवायचं नाही आहे." त्याच्या पाठोपाठ प्रतापही म्हणतो, "मलाही जेवायचं नाही आहे." आणि सायली त्या दोघांना थांबवून म्हणते, "नाही, कोणीही इथून ताटावरून उठायचं नाही."
सायली पुढे म्हणते, जर कुणी आज ताटावरून उठलं ना, तर मी आजची रात्र नाही, पुढचे 3 दिवस काहीच जेवणार नाही. त्यावर प्रतिमा म्हणते, "सायली, तू वेडी आहेस का?" सायली म्हणते, "प्रतिमात्या, आई, बाबा, मी आहो, तुम्ही जेवा. जर तुम्ही जेवला नाही, तर मला आणखीन अपराधी वाटेल." कल्पनाला सुद्धा आता तिचा राग अनावर होत असतो तो. पण ती एक पाण्याचा घोट पिते आणि स्वतःला शांत करते. अर्जुन विचार करतो, "काहीही झालं तरी सायली तू आज जेवणार आहेस. मी तुझ्या डोळ्यातलं पाणी वाया नाही जाऊ देणार." महिपतला इकडे साक्षीचा फोन येतो. ते बघून नागराज म्हणतो, "हां, साक्षीचा फोन आहे." त्यावर महिपत त्याला सांगतो, "काही नाही रे, त्या हवालदाराला पैसे दिले आणि फोन पोहोचवला." इकडे महिपत फोन उचलून साक्षीशी बोलू लागतो. साक्षीला म्हणतो, "अगं, तू काळजी करू नको. वकिलाने त्याचं काम चालू केलेलं आहे." त्यावर साक्षी म्हणते, "वकिलाला त्याचं काम करू द्या हो, पण इकडे ती प्रिया जेलमधून बाहेर गेलेली आहे." तर महिपत तिला म्हणतो, "पळून गेली की काय?" त्यावर साक्षी म्हणते, "नाही हो, पळून नाही गेली. इथून सटकलेली आहे." महिपत म्हणतो, "म्हणजे?" त्यावर साक्षी महिपतला सांगते, की ती हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. महिपत म्हणतो, "तू काय काळजी करू नको, ती परत येते जेलात." त्यावर साक्षी म्हणते, "ती जेलमध्ये परत यायच्या आधी मला इथून बाहेर जायचे." पुढे साक्षी म्हणते, "अण्णा, मला इथे एक क्षणही थांबणं इम्पॉसिबल झालंय. प्लीज करा काहीतरी." एवढं बोलून साक्षी फोन ठेवून देते. नागराज म्हणतो, "अरे, काय झालं रे बाबा?" त्यावर महिपत तिला सांगतो, "नागराज शेठ, त्या चिचुंदरीने पुन्हा तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. प्रिया जेलात मरायचं नाही म्हणून ती हॉस्पिटलच्या पलंगावर जाऊन निवांत पडली आहे. आता ती पलंगावर निवांत पडली का तिच्या डोसक्यात काहीतरी शिजतंय, हे आता तिच्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे नागराज शेठ." इकडे सुभेदारांच्या घरी जेवण झाल्यावर प्रतिमा आणि सायली आवराआवर करत असतात. प्रतिमा सायलीला म्हणते, "अगं सायली, हट्टीपणा करू नकोस. थोडंसं जेवण करून घे." "नाही प्रतिमा त्या, ज्या अर्थी बाबा मला ओरडले, त्या अर्थी माझाच दोष असणार." सायली म्हणते, "मी खरंच लक्ष ठेवलं नाही नीट अस्मिताताईंकडे. आता ह्या सगळ्यांची शिक्षा मला भोगलीच पाहिजे." त्यावर प्रतिमा म्हणते, "मी तुला सांगितलं ना सायली, की तू माझ्यावर विश्वास ठेव. ह्या सगळ्याचा शेवट चांगलाच होणार आहे आणि तू जेवण करून घे." सायली म्हणते, "प्रतिमा त्या खरंच नको." प्रताप आणि अर्जुन हे सगळं लपून बघत असतात. प्रताप म्हणतो, "बघतोयस ना अर्जुन, तुझ्या प्लॅनचा हा भाग. सायली उपाशी राहणार आहे आता." अर्जुन म्हणतो, "मी माझ्या बायकोला उपाशी नाही राहून देणार." त्यावर प्रताप म्हणतो, "जा." तो निघणार एवढ्यात तो बघतो की कल्पना तिथे आलेली आहे आणि तो थांबतो. कल्पना ताट वाढायला लागते. तेवढ्यात प्रतिमा तिला म्हणते, "कल्पना, हे कोणाचं ताट वाढतेस तू?" त्यावर कल्पना सायलीकडे बघत म्हणते, "हिचं. आणि मला आज माहिती आहे अस्मिताबाबतीत जे काही घडलं त्यात हिची काही चूक नव्हती." हे बघून प्रतिमा गालातल्या गालात हसते आणि कल्पना सायलीला जेवायला सांगते आणि इथेच आजचा आपला एपिसोड संपतो. उद्याचा भाग अजूनही गमतीशीर असणार आहे. प्रताप, साय प्रताप, अस्मिता आणि अर्जुन मिळून अजून काय नवीन नखरे करतायत ते बघण्यासारखं असेल. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अश्विन प्रियासाठी डबा मागतो, पण सायली तो डबा देण्यास साफ नकार करतो. रविराज केलेदारही तिथेच असतो. पुढे अर्जुन सायलीला डेटवर घेऊन जाणार असतो. सगळे विरोध करत असतात, पण कल्पना कशी परमिशन देते आणि सायली कल्पनाची कशी पप्पी घेते हे बघण्यासारखं असेल. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. असाच रोज एपिसोड बघण्यासाठी बघत राहावा. ठरलं तर मग टुडेज एपिसोडचा रिव्ह्यू. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचे खूप खूप धन्यवाद.